नमस्कार, हाय, हॅलो आणि आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर गडबडीत व्लॉगची नीट सुरुवात करता आली नाही आणि मदनवाडी म्हणजे बिगोन आयसीपाशी आलेले आहेत बाळूमामाची मेंढरे किंवा पालखी म्हणजे दोन्ही एकच। आणि सो आता मला आमच्या नानींनी आणलेलं आहे इथे। मला माहीत नव्हतं, नानी रात्री पण आल्या होत्या आणि आता सकाळी पण आलेल्या आहेत आणि आम्हाला थोडा लेट झाला, त्यामुळे आरती काय होऊन गेली आणि नाईटला तर संध्याकाळीचं मला काय होणार नाही येणं, म्हणून म्हटलं चला आरती नाही भेटली ते भेटली, आपण दर्शन करून घेऊया आणि आपलं म्हणजे दर्शन महत्त्वाचं। आणि त्यानंतर मग आम्ही लाईनला थांबलो, थोडीशी लाईन होती, मग आम्ही दर्शन केलं आणि तिथे आम्ही नेले होते आरतीसाठी केलेलं होतं नानीने, देवी का काय म्हणतात ते। आणि सो मग आम्ही आता आरती तर होऊन गेली होती, म्हटलं आता मग काय करणार, तर तिथे ठेवून द्यायचं असं झालं। मग तिथे आणि व्हिडिओ कोण कोण पाहते आणि यामध्ये कोण कोण बाळूमामाचे भक्त आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि दरवेळेस कुठे ना कुठे पालखी असते, गेल्या वेळेस राशीनमध्ये पालखी होती, तर गेल्या वेळेस काही अडचण असल्यामुळे मला काही दर्शन करता आलं नाही, त्यामुळे आणि मग म्हटलं चला इथे दर्शन करून घेऊया। आणि मग पलीकडून आम्ही तिकडे पण जाणार आहेत मेंढरांकडे। आणि व्हॉईस ओव्हर देताना आजूबाजूला आवाज असल्यामुळे व्हॉईस ओव्हर काय एवढं मस्त बसत नाही आहे, त्यासाठी आता मेलेलं आहे बाळूमामावरून। आणि मी आनंदी, नानी, शेठ सगळेच गेलो होतो, शेठ मागून आले होते आनंदीला घेऊन, आम्ही चालत गेलतो, बिगोन आयसीपाशी होतं। आता दर्शन करून प्रसाद घेऊन आलो, प्रसादाला मस्त असं राईस आणि वांग्याची भाजी, शिरा होता, छान होता। आणि मग तिथं प्रसाद घेतला, आता घरी आलेलं आहे। घरची बाकीचे कामं आम्ही थोडीफार ठेवून गेलो होतो कारण लवकर जायचं होतं म्हणून, नाना गेले की लगेच। तर आता भांडी घासायची आहे, टाकीतलं पाणी संपलं आहे, नानी खाली आहेत, आनंदीला म्हणलं होतं नानींना सांग मोटर चालू करायला, तर आता बघूया, नाही केली तर मग मला जाऊन करून यावं लागेल आणि मग भांडी घासायची। आणि मी नानींचा काल ब्लाऊज कटिंग केला होता, तो आज मला शिवायचा प्रयत्न करायचा आहे। आणि असं मस्त असं भंडारा लावला आहे, खरंच खूप छान दिसतंय। मम्मा मी लावलाय का? तर पिल्लूने पण लावलाय आमच्या छान छान। तर गाईस चला कामं उरकून घेते आणि मग बघू आपण। पालखीच्या दर्शनासाठी गेलो आम्ही
आणि आत्ता पालखी निघाली होती भिगवणमधून डिकसळला जाणार होती आणि अशी गर्दी थोडी मला जरा भीतीच वाटते. आणि मग मी काय केलं, दर्शन केलं आणि इथून आम्ही थोडंसं पालखीबरोबर चालत जाणार होतो. पण आम्ही घरून आलो होतो, आमचं नक्की नव्हतं जायचं म्हणून, फक्त आपलं पालखीचं दर्शन घ्यायचं आणि तिथूनच मग आनंदीला पण मी शाळेत सोडलं होतं, मग घरी घेऊन यायचं असं माझं हे होतं. पण मग म्हटलं चला, नानी त्या सगळ्या म्हणत होत्या, म्हणजे आमच्या नानी ते सकाळी गेल्या होत्या, नानी म्हणल्या इथून थोडं पुढे चाललो मी त्यांच्याबरोबर. आणि मग आम्ही हे केलं, मग आम्ही पण निघालो पालखीबरोबर. पहा किती मस्त अशी पालखी आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.